18व्या शतकात या देशातल्या जवळजवळ प्रत्येक राज्याकडून मराठे चौथाई वसूल करायचे। पण चौथाई म्हणजे काय? कुठल्याही बलाढ्य राज्यानं दुसऱ्या राज्यावर हल्ला करून ते राज्य ताब्यात घेऊन त्या राज्यातल्या संपूर्ण उत्पन्नावर आपला हक्क सांगणं ही मध्ययुगातली सामान्य गोष्ट होती। पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि वित्तहानी व्हायची। यावर मराठ्यांनी शोधलेला एक उपाय म्हणजे चौथाई। मराठे दुसऱ्या राज्यावर हल्ला न करण्याच्या बदल्यात त्या राज्याकडून चौथाई वसूल करत। चौथाई म्हणजे त्या राज्याच्या उत्पन्नाचा चौथा भाग मराठे घेत। चौथाई वसूल करणाऱ्याकडे त्या राज्याची इतर शेजारी राज्यांच्या पासून सुरक्षा करणे ही देखील जबाबदारी होती। अशी चौथाई दीव दमनच्या पोर्तुगीजांकडून शिवाजी महाराज वसूल करायचे। 1719 साली दिल्लीच्या बादशाने मराठ्यांना दक्षिण भारताच्या सर्व 6 सुब्यांच्या चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार दिले। उत्तर भारतातले काही लोक याला मराठ्यांची हप्ता वसुली असं म्हणतात।